नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी अवजारे आणि इतर अनेक घटकांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे अनुदान आले की नाही हे मोबाईलवरून कसे चेक करायचे। अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळे अनुदान जमा होऊनही ते चेक करू शकत नाहीत। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन अनुदानाची स्थिती कशी पाहायची, पैसे खात्यात आले की नाही हे कसे चेक करायचे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्या मोबाईलचे क्रोम ब्राउझर किंवा गूगल ओपन करून घ्यायचे व तिथे सर्च करायचे महा-डी-बी-टी फार्मर। त्यानंतर सर्वात पहिली वेबसाईट इन महा-डी-बी-टी फार्मर लॉगिन ह्या वेबसाईटवर क्लिक करायचे। त्यानंतर दोन पॉपअप येईल, ते पूर्णपणे वाचून व त्याला ओके करून घ्यायचे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचे व वैयक्तिक शेतकरी म्हणजे शेतकरी आयडी प्रविष्ट करा। इथे आपली फार्मर आयडी टाकून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, फार्मर आयडी कशी चेक करायची तो व्हिडिओ बघून घ्या। या ठिकाणी आपली फार्मर आयडी टाकून घ्या। फार्मर आयडी टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। आपल्या फार्मर आयडी लिंक मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP नंतर टाकून घ्या। या ठिकाणी आपण OTP टाकून घेत आहे। OTP टाकल्यानंतर OTP तपासा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर महा-डी-बी-टी चे अधिकृत पोर्टल ओपन होईल। त्यानंतर अनुदान आले की नाही हे कसे चेक करायचे यासाठी घटक इतिहास पहा या बटनावर क्लिक करा। त्यामध्ये नंतर इथे दाखवले जाईल लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज, निधी वितरण, नाकारलेली रद्द केलेली अर्ज व पेमेंट प्रलंबित अर्ज। या ठिकाणी निधी वितरण ह्या ऑप्शनला क्लिक करा। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अर्ज क्रमांक, तालुका, गाव, शहर व योजना दाखवली जाईल व तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला तो घटक इथे दाखवला जाईल व छाननी स्थिती दाखवल्या जाईल। छाननी स्थितीमध्ये जर तुमचे पेमेंट डिसबर्स असे येत असेल इथं तर तुमचे अनुदान हे वितरण झालेले आहे खात्यात, इथं वितरणाची रक्कम दाखवली जाईल। जर तुमचे अनुदान मंजूर झालेले असेल व छाननी स्थितीमध्ये पेमेंट इन प्रोसेस दाखवत असेल तर तुमचे अनुदान हे मंजूर झालेले आहे, काही दिवसातच तुम्हाला अनुदान जमा होईल। अशा प्रकारे तुम्ही शेतकरी मित्रांनो चेक करू शकतात। कधी कधी पेमेंट इन प्रोसेसमध्ये दाखवत असून सुद्धा अनुदान हे जमा झालेले असते। या ठिकाणी पूर्वसंमती पत्र, फीची पावती, अर्ज सर्व इथं पाहू शकतात। अनुदानाची वितरण दिनांक, ज्या तारखेला तुमचे मंजूर झालेले आहे तारीख इथं दाखवले जाईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, छाननी अंतर्गत अर्ज, आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेले आहे व ते घटक अजून मंजूर झालेले नाही असे पण अर्ज इथं दाखवले जाईल। त्यानंतर मित्रांनो, नाकारलेले व रद्द केलेले अर्ज, आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेले होते व ते काही कारणास्तव रद्द करण्यात आले व जे मंजूर झालेले नाही ते अर्ज इथं दाखवले जाईल। अशा प्रकारे आपण चेक करू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर वर दिसत असेल घटकासाठी अर्ज करा, इथून आपण नवीन घटकासाठी अर्ज करू शकतो। या ठिकाणी बघू शकता कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक घटक, फलोत्पादन, अशा बऱ्याचशा घटकासाठी इथून अर्ज करू शकतो आपण। शेतकरी मित्रांनो, अशाच महा-डी-बी-टी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यंत्र अनुदान आणि शेतकऱ्यांच्या सर्व नवीन योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक कृषी योजनांची नवीन अपडेट पाहणार आहोत। तोपर्यंत जय जवान जय किसान।